आज आपण बनवणार आहे रव्याचा चिला। तर त्याच्यासाठी ही घेतलेली सामग्री। आता ही एक वाटी आपण ह्यात मिक्सर मध्ये टाकून घ्यायची। त्यानंतर थोडी जिरी पण टाकायची। नंतर टाकायची त्यात अर्धी वाटी दही। त्यात टाकायचं थोडंसं चवीनुसार मीठ। अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं। आता ह्याला आपण बारीक करून घेऊया। आता ही आपलं बारीक करून झालेलं आहे। एकदम असं हे करून घ्यायचं। त्यासाठी आता ही चटणी बनवायची। आपण ही मिरच्या 2 भिजवून घेतलेल्या आहेत, ते त्यात टाकायच्या। ही हिरवी मिरची 3 टाकायची आणि खोबरं एवढं 2 तुकडं घेऊन टाकायचं। थोडीशी जिरी त्यात टाकून घ्यायची। मग ह्याच्या संगती थोडं मीठ आणि ह्याची चटणी बनवून घ्यायची। थोडीशी कोथिंबीर। झालं आपलं मिश्रण चटणीचं ही तयार करून घ्यायचं। झालंय। आता आपण त्याला गॅस चालू करून बनवून घेऊया। एकदम ओके झालेला। तर आता आपण थोडंसं आता आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकून थोडंसं घेऊया याला। हे हळू आपण हे पीठ सोडून घेऊया। तर हे सोडून घेतलेलं आहे। याच्यावर थोडा थोडा कांदा सोडून टाकायचा। थोडीशी मिरची, कोथिंबीर थोडी टाकून घ्यायची। छानसं होऊन जात। तर आता ह्याला सगळं टाकून झालेलं आहे। आपण झाकून जरा ठेवूया। एकदम छान बनतं। तर आता हे आपलं झालेलं आहे। त्याला उघडून घेऊया आणि पलटी मारूया। तर ही पलटी मारून घेतलेलं आहे। आता जरा याला आपण झाकून तेल सोडून झाकून ठेवूया। झाले। आता त्याला आपण काढून घेऊया। आपण चटणीचा तडका मारून घेऊया जिरीचा। जिरी बरोबर खायला चटणी बनवलेली आहे। त्या नुसता जिरीचाच घ्यायचा मारून। एकदम एक नंबर, एकदम भारी चटपटी चटकदार। तर चिली बनवून झालेली एकदम भारी आणि चटणी बी बनवून झालेली। दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तर मला नक्की कमेंट करून विचारा। खायला पण चटक पटक लागते आणि होती पण लवकर। 5 मिनिटाच्या आत सगळी खायला रेडी होते।